हॅलो फ्रेंड्स, प्रियांकाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डोसा प्रीमिक्स बघणार आहोत। याच्यापासून बनवलेले डोसे अगदी हॉटेल रेस्टॉरंटसारखेच तयार होतात। त्याचसोबत हे प्रीमिक्स अगदी 6 महिने टिकते। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। तर प्रीमिक्स बनवण्यासाठी इथे मी 2 कप तांदूळ घेतलेला आहे। इथे तुम्ही कोणत्याही प्रकारचा तांदूळ घेऊ शकता। वजनी प्रमाणात म्हणाल तर इथे मी अर्धा किलो हा तांदूळ घेतलेला आहे। आता हा तांदूळ स्वच्छ पाण्याने 2 वेळा धुवून घेणार आहे, कारण याला पावडर वगैरे लावलेली असते, त्यामुळे इथे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कोरड्या कॉटनच्या कपड्याने याला पुसून घेऊ शकता। त्याचबरोबर अर्धा कप उडीद डाळ घेतलेली आहे। तर आता उडीद डाळ वजनी प्रमाणात म्हणाल तर साधारण 150 ग्रॅम इथे मी ही डाळ घेतलेली आहे। तर ही डाळ देखील मी व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे आणि हे डाळ तांदूळ आपल्याला वेगवेगळे धुवून घ्यायचे आहेत। त्याचसोबत एक मोठा चमचा म्हणजेच 1 टेबलस्पून तूर डाळ घेतलेली आहे आणि 1 टेबलस्पून चणा डाळ घेतलेली आहे आणि एक छोटा चमचा म्हणजेच 1 टीस्पून मेथ्या घेतलेल्या आहेत। आता इथे मेथ्या कोरड्या कपड्याने कोरड्याच पुसून घेणार आहे आणि ह्या ज्या डाळी ज्या आहेत त्या एकत्र करून घेत आहे। ह्या डाळी एकत्र करूनच मी स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे। त्याचबरोबर पाव कप इथे पोहे घेतलेले आहेत। इथे पोहे तुम्ही जाड किंवा पातळ कोणत्याही प्रकारचे घेऊ शकता। आता पोहे देखील कोरड्या कपड्याने कोरडेच पुसून घ्यायचे आहे। तर इथे मी तांदूळ 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि थोडा वेळ निथळवून घेतलेला आहे। आता तो एका कॉटनच्या कपड्यावरती सावलीमध्ये मी पसरवून घेत आहे। त्याचसोबत डाळ देखील धुवून घेतलेली आहे आणि ती देखील एका कॉटनच्या कपड्यावरती मी पसरवून घेत आहे। तर डाळ तांदूळ वेगवेगळेच आपल्याला धुवून वेगवेगळेच सुकवून घ्यायचे आहेत। साधारण 2 ते 3 तास हे सावलीमध्ये किंवा फॅन खाली व्यवस्थित सुकवून घ्यायचे आहेत। आता 2 ते 3 तासांनंतर इथे तुम्ही बघताय तांदूळ डाळ आपलं सुकवून झालेले आहे। आता हे याला भाजून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला एक कढई मी मीडियम हीटवर गरम करून घेतलेली आहे आणि सुरुवातीला तांदूळ भाजून घ्यायचे आहेत। तर तांदूळ भाजण्यासाठी थोडा कमी वेळ लागतो आणि तांदूळ पटकन भाजले जातात, त्यामुळे सुरुवातीला मी तांदूळ भाजून घेत आहे। त्याचसोबत तांदूळ भाजत असताना एकसारखं ह्याला परतवून घ्यायचं आहे। साधारण 4 ते 5 मिनिट इथे मी तांदूळ भाजून घेतलेले आहेत। तांदळाचा कुठेही कलर बदलू द्यायचा नाही आहे। अगदी याच्यातील मॉइश्चर कमी होईपर्यंतच तांदूळ भाजून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही बघू शकताय तांदूळ भाजून तयार झालेले आहेत। याचा कुठेही कलर बदललेला नाही आहे। आता हे एका परातीमध्ये मी काढून घेत आहे। तर अशा पद्धतीने मी परातीमध्ये पसरवून ह्या तांदळाला ठेवलेलं आहे, जेणेकरून पटकन हे तांदूळ थंड होतील। त्यानंतर मेथ्या भाजून घेत आहे। मेथ्या भाजण्यासाठी देखील अर्धा मिनिट लागतो। मेथ्या पटकन भाजल्या जातात। तर इथे मेथ्या भाजून तयार झालेल्या आहेत। आता ह्या देखील मी परातीमध्ये काढून घेते। त्यानंतर पोहे भाजून घेते। पोहे देखील 1 मिनिटभर परतवून घ्यायचे आहेत। पोह्याचा कलर देखील अजिबात बदलू द्यायचा नाही आहे। फक्त याच्यातील मॉइश्चर कमी होईल इतपतच ह्या सर्व इन्ग्रेडियंट्सला आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर इथे पोहे देखील भाजून झालेले आहेत, ते देखील ह्या परातीमध्ये मी काढून घेते। त्यानंतर सगळ्यात शेवटी डाळ भाजून घेते। तर डाळ थोडी जास्त प्रमाणात भिजलेली असते, त्यामुळे किंवा थोडी जास्त ओलसर असते, ती पटकन सुकत नाही, त्यामुळे 1 ते 2 मिनिट तांदळापेक्षा 1 ते 2 मिनिट जास्त डाळ भाजून घ्यायची आहे। तर इथेही गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची आहे आणि डाळ भाजताना देखील डाळीला एकसारखं या पद्धतीने परतवत राहायचं आहे। डाळीचा कलर देखील अजिबात बदलू द्यायचा नाही आहे। फक्त मॉइश्चर आटेपर्यंतच डाळीला देखील भाजून घ्यायचं आहे।
जेवढं आपण व्यवस्थित हे भाजू तेवढं आपलं प्रीमिक्स टिकतं. साधारण 5 ते 6 मिनिटांनंतर इथे डाळ भाजून तयार झालेली आहे. ती एका परातीमध्ये मी काढून घेते आहे. डाळ आणि तांदळामधील मॉइश्चर व्यवस्थित कमी करून किंवा आटवून घेतलं तर आपलं हे प्रीमिक्स छान टिकतं, नाहीतर त्याला फंगस लागण्याची शक्यता असते. म्हणून हे डाळ तांदूळ आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. फक्त ह्याचा कलर अजिबात चेंज करायचा नाही. तर आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स मी थंड करून घेतलेले आहेत आणि आता ते एकत्र केलेले आहेत. आता हे जे डाळ तांदूळ आहे ते मी आटा चक्कीमधून दळून आणणार आहे. तुम्हाला हवं असल्यास मिक्सरवर देखील दळू शकता. फक्त मिक्सरवर दळल्यास चाळणीने व्यवस्थित त्याला चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून याच्यामध्ये जर मोठे कण राहिले असतील तर ते निघतील आणि आपले डोसे व्यवस्थित बनतील. तर आता इथे हे प्रीमिक्स मी दळून आणलेलं आहे. ह्याची फाईन पावडर करायची आहे. जर तुम्हाला हवं असल्यास तर तुम्ही ह्याचे डोसे इन्स्टंट देखील बनवू शकता किंवा फर्मेंट करून देखील हे बनवू शकता. तर फर्मेंट करायचं असल्यास रात्रभर हे पाण्यामध्ये फक्त मिक्स करायचं. ह्या प्रीमिक्समध्ये पाणी घालून मिक्स करायचं आणि सकाळपर्यंत हे फर्मेंट होतं आणि आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकून डोसे बनवू शकतो. जर इन्स्टंट हवं असल्यास तर त्याची जी इन्ग्रेडियंट्स आहेत किंवा काय त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, ते तुम्ही चेक करू शकता. आता हे एका एअरटाईट कंटेनरमध्ये मी भरून ठेवत आहे. तर हे प्रीमिक्स आपलं तयार झालेलं आहे. हे 6 महिने अगदी आरामात टिकतं. तर अशा पद्धतीचं आपलं हे प्रीमिक्स तयार झालेलं आहे. तुम्ही देखील ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.